सगळ्यात पहिले वेलकम तुमचं द सक्सेस फॅमिलीमध्ये. माय सेल्फ भारत पारधी. तर मित्रांनो, जाणून घेऊ आपण की आपण द सक्सेस मध्ये कोणकोणते ई लर्निंग त्या ठिकाणी एज्युकेशन घेऊ शकतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आज या कोर्समध्ये इंट्रोडक्शन घेणार की आपण ॲफिलिएट मार्केटिंगच्या कोर्समध्ये जेणेकरून आपण कोणकोणते टॉपिक घेणार आहे. तर मित्रांनो, हा जो कोर्स मी तुमच्यामध्ये घेऊन आलोय तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जे पण काही डाऊट असतील ते पूर्ण क्लिअर होतील आणि ॲफिलिएट मास्टरीमध्ये तुम्ही पूर्ण प्रकारे मास्टरी करू शकता, म्हणजे कमी टाइममध्ये तुम्ही ग्रोथ करू शकता. तर चला मित्रांनो, सुरुवात करू आपण आपल्या ॲफिलिएट मार्केटिंगच्या कोर्समध्ये. सो मित्रांनो, स्टार्ट करू आपण की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवर व्हॉट इज द ॲफिलिएट मार्केटिंग, म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग काय असतं, काय नेमकं करावं लागतं ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये की जेणेकरून आपण या इंडस्ट्रीमध्ये किंवा ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये चांगल्या प्रमाणात ग्रोथ करू शकतो. तर मित्रांनो, आपण सुरुवातीपासून जाणून घेऊ त्या ठिकाणी की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असतं, नेमकं त्यामध्ये काय करावं लागतं. तर हा जो इंट्रोडक्शनचा टॉपिक आहे मित्रांनो, तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल ॲफिलिएट मार्केटिंग इज द प्रोसेस बाय विच on affiliate earn a commission for marketing another person or commission कंपनी प्रोडक्ट. मित्रांनो, म्हणजे आपण तुम्हाला एक एक्झाम्पल समजावतो मित्रांनो की आपण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये कशा प्रकारे, म्हणजे नेमकं काय असतं ॲफिलिएट मार्केटिंग. तर मित्रांनो, ॲफिलिएट मार्केटिंग समजा एक्झाम्पल फ्लिपकार्ट कंपनी, जसं की ॲमेझॉन कंपनी. तर मित्रांनो, ॲमेझॉन कंपनी जे असते ते त्यांचं प्रोडक्ट, समजा की आपण एक ओप्पोचा मोबाईल घेतला. आता ओप्पोचा मोबाईल सेल करण्यासाठी मित्रांनो कंपनीला खूप सारी मेहनत घ्यावी लागते, वर्करला पेमेंट द्यावा लागतो, मोबाईल बनवण्यासाठी पूर्ण त्या ठिकाणी मटेरियल वगैरे त्यांना तयार करावं लागतं, म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला त्यामध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करावा लागतो. बट आपण जे ॲफिलिएट मार्केटिंग करतोय, डिजिटली ॲफिलिएट मार्केटिंग करतोय, आणि आपण जे डिजिटली ॲफिलिएट मार्केटिंग करतोय त्यामध्ये आपण जे कोर्स आहे आपण मित्रांनो एकच वेळा बनवलेलं असतं, ते आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी प्रमोट करायचं असतं, म्हणजे सेल करायचं असतं आहे ना. तर मित्रांनो, यालाच म्हणता आपण ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये पण सुद्धा दोन प्रकारे, एक फिजिकली प्रोडक्ट आणि एक डिजिटली प्रोडक्ट. सो मित्रांनो, ॲफिलिएट मार्केटिंग जे असते ते 7 बेसिक स्टेपवर वर्क करत असते. याच 7 बेसिक स्टेपनुसार वर्क करून मित्रांनो ॲफिलिएट इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या मुलांनी इन्कम चांगल्या प्रमाणात कमवले, आणि याच 7 बेसिक स्टेप आपण आज या ॲफिलिएट मार्केटिंग मास्टरी कोर्समध्ये घेणार आहोत मित्रांनो, पूर्ण सुरुवातीपासून. आता 7 बेसिक स्टेप नेमकं काय असतं हे पण आपण जाणून घेऊ. फर्स्ट मित्रांनो, पहिला जो टॉपिक आहे प्रोफाईल बिल्डिंग. आता प्रोफाईल बिल्डिंग नेमकं असतं तरी काय हे आपण पूर्ण स्टेबलीमध्ये जाणून घेऊ, ठीक आहे. आता मित्रांनो, लीड जनरेशन म्हणजे हे पण काय असतं हे आपण पूर्ण त्या ठिकाणी सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी. तर हा जो टॉपिक आहे तुम्ही पूर्ण बघितला किंवा हा जो कोर्स तुम्ही पूर्ण बघितला, तुम्हाला पूर्ण करून जाईल की प्रोफाईल बिल्डिंग काय असतं, लीड जनरेशन काय असतं, ते पण मित्रांनो मी तुम्हाला पुढे लवकरात लवकर सांगणार, ठीक आहे. त्याच 3 नंबरचा टॉपिक आहे मित्रांनो इन्व्हिटेशन, की आपण आपल्याजवळ समजा कोणता एक्झाम्पल व्यक्ती आलेला आहे तर त्याला प्लॅन प्रेझेंटेशन किंवा इन्व्हिटेशन कशा प्रकारे आपल्याला करायचंय, राईट. तर ते सुद्धा आपण पुढे घेणार आहे मित्रांनो. त्याचनंतर प्लॅन प्रेझेंटेशन, आपण कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये वर्क करतोय किंवा आपण आपल्या द सक्सेस मध्ये वर्क करतोय, तर आपण प्लॅन प्रेझेंटेशन कशा प्रकारे करायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे मी शिकवणार आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याचनंतर क्लोजिंग, मेन टॉपिक म्हटला मित्रांनो तर हाच आपला त्या ठिकाणी क्लोजिंग, की आपण क्लोजिंग मध्ये कशा प्रकारे मास्टरी करू शकतो. जेवढी तुमची क्लोजिंग एकदम हाय लेवलची असेल मित्रांनो, तेवढंच जास्त प्रमाणात तुम्ही सेल क्लोज करू शकता कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे. त्याचनंतर मित्रांनो ऑब्जेक्शन हँडलिंग. आता ऑब्जेक्शन म्हटलं म्हणजे मित्रांनो खूप साऱ्या मुलांना ऑब्जेक्शन वगैरे येत असतात की कोणी त्या ठिकाणी पैसे नाहीये किंवा असे काही खूप सारे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी येत असतात मित्रांनो. तर ते ऑब्जेक्शन आपण कशा प्रकारे दूर करायचे ते पण आपण पुढे सिरीजमध्ये घेणार आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याचनंतर मित्रांनो शेवटचा जो टॉपिक म्हटला म्हणजे तो एकदम खूप महत्वाचा आहे मित्रांनो, तो म्हटलं म्हणजे की फॉलोअप म्हटलं म्हणजे मित्रांनो की या टॉपिकमध्ये आपण सगळे जे वरचे 7 बेसिक स्टेप जे असतात ते पूर्ण आपण फॉलो करून घेतो, बट जे शेवटची स्टेप असते म्हणजे फॉलोअपची तेच आपण फॉलो करत नाही मित्रांनो, म्हणजे तेच आपली इम्पॉर्टंट टिप्स आहेत. तो मित्रांनो, आता तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगचा हा जो बिझनेस आहे तो तुम्ही स्टार्टर केलेला आहे, बट बिझनेस नेमकं का करायचा किंवा ॲफिलिएट मास्टरीमध्ये आपल्याला मास्टरी का करायची, का आपल्याला पैसे कमवायचे, का बिझनेस करायचा. तर मित्रांनो, वाय डू यू वॉन्ट टू डू ॲफिलिएट मार्केटिंग, म्हणजे तुम्हाला का करायची ॲफिलिएट मार्केटिंग. तर मित्रांनो, पहिली गोष्ट तुमचं गोल
जे तुमचं गोल असेल मित्रांनो, तुम्हाला पहिला तिथे सेट करायचं की जेणेकरून आपल्याला अफिलिएट मार्केटिंग का करायचे. खूप साऱ्या मुलांचं ड्रीम असतं की मला माझ्या फॅमिलीला चांगल्या प्रकारे लेवलवर घेऊन जायचंय किंवा माझं ड्रीम मला पूर्ण करायचंय, असे तुमची ड्रीम असू शकते मित्रांनो. तर ते गोल आपल्याला पूर्ण प्रकारे डिसाईड करायचं की आपल्याला अफिलिएट मार्केटिंगमध्ये किंवा अफिलिएट मास्टरीमध्ये का करायचं पहिली गोष्ट, किंवा हा जो बिझनेस आहे हा नेमका आपल्याला का करायचा आहे तर ना. तर मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो, जे तुमचं ड्रीम असेल ते कशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता त्या ठिकाणी ना, की आपण अफिलिएट मार्केटिंग मध्ये चांगल्या प्रमाणात ग्रोथ करू शकतो. ठीक आहे. तो मित्रांनो खूप सारे मुलं अफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट तर करून घेतात आणि त्यामध्ये खूप सारे मुलं फेल सुद्धा होऊन जातात. बट त्यांचं फेल होण्याचं रिझन एकच असतं मित्रांनो, की ते ह्या बिझनेसला मित्रांनो बघू शकता तुम्ही, वाय पीपल फेल इन अफिलिएट मार्केटिंग. 4 नंबरचा टॉपिक आपला इंट्रोडक्शन पार्ट मध्ये, वाय पीपल फेल इन अफिलिएट मार्केटिंग. तर मित्रांनो अफिलिएट मार्केटिंग मध्ये फेल होण्याचं कारण एकच असतं मित्रांनो, की क्विक रिच स्कीम. की जो पण पर्सन नवीन आपल्या बिझनेस मध्ये येतोय ना, तो फर्स्ट ऑफ ऑल अफिलिएट मास्टरीला किंवा अफिलिएट मार्केटिंगला स्कीम समजून बसतो मित्रांनो. ठीक आहे. प्रत्येक बिझनेसला तो स्कीम समजतो आणि स्कीमच्या नादात लागून तो रिअल बिझनेसला त्या ठिकाणी किंवा म्हणजे तिथं तो निगेटिव्ह होऊन जातो मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो पहिली गोष्ट, जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंगच्या बिझनेसमध्ये आलात तर तुम्हाला हे पहिले कन्फर्म करून घ्यायचं की हे कोणती स्कीम नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो फोकस ऑन अर्निंग इन्स्टेड ऑन लर्निंग. राईट. सेम मित्रांनो तुमच्या मनामध्ये पण हाच एक डाऊट असेल की मी आज बिझनेस स्टार्ट केला आणि आजच माझी इन्कम चांगल्या प्रमाणात झाले पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला हे तर माहित असेल की आपण कोणत्या पण फील्डमध्ये गेले तर त्या ठिकाणी आपल्याला मेहनत तर करावं लागते, कारण की मेहनतशिवाय फळ नाहीये मित्रांनो. तुम्ही कुठे पण जा, एक्झाम्पल तुम्हाला पोलीस भरतीचा ट्राय करायचा आहे तर तुम्हाला पहिले ग्राउंडची प्रॅक्टिस करावी लागते, तर ना कुठे जाऊन तुम्ही ग्राउंडमध्ये चांगल्या प्रकारे टक्केवारी कमवू शकता. राईट. त्याचनंतर मित्रांनो तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये जा, कोणत्या पण अफिलिएट मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्हाला म्हणजे जर तुमचा हे हेतू असेल तर की आज बिझनेस स्टार्ट केला आणि आजच माझी इन्कम झाली पाहिजे, तर मित्रांनो हे पॉसिबल नाहीये. कारण की कोणत्या पण क्षेत्रामध्ये मेहनत तर घ्यावीच लागते. पहिली गोष्ट, तुम्हाला ज्या इंडस्ट्रीमध्ये समजा तुम्ही 10 मध्ये काम करताय त्याचं पहिले तुम्हाला पूर्ण नॉलेज घ्यायचं आहे, तर ना कुठे जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेताय, इन्कम कमवू शकता मित्रांनो. ठीक आहे. कारण की स्टार्टिंग जो आज येतोय आणि त्याला आजच इन्कम पाहिजे हे पॉसिबल नाहीये मित्रांनो. ठीक आहे. त्याचनंतर मित्रांनो 3 नंबरचा टॉपिक आहे यामध्येच जेलस फिलिंग. आता मित्रांनो जेलस फिलिंग म्हणजे काय असतं हे पण तुम्हाला सांगतो. सो मित्रांनो जेलस फिलिंग हे असं असतं की समजा एक राम आहे आणि एक श्याम आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. हे दोघं मित्रांनो दोघं एकदम जवळचे मित्र आहे. राईट. आता राम जो आहे तो चांगल्या प्रमाणात इन्कम कमवते, विकलीचा जो पेमेंट आहे त्या ठिकाणी तो 10 ते 15,000 रुपये कमवते. आणि श्याम जो मित्रांनो तो त्या ठिकाणी आळसपणा करतोय, काम वगैरे करत नाही त्या ठिकाणी. राईट. तर त्या ठिकाणी रामवर जड असतो की याची इन्कम इतकी एका वीकमध्ये एवढी कव्हर होते त्या ठिकाणी ना, बट श्यामची इन्कम का होत नाही त्या ठिकाणी, तो एक विचार करत असतो. बट मित्रांनो जो राम असतो तो स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग मध्ये येत असतो, मीटिंग रेग्युलर अटेंड करत असतो, बिझनेसला समजून घेत असतो, म्हणून तो चांगल्या प्रमाणात विकलीची इन्कम कमवतोय. श्याम जो असतो मित्रांनो तो आळसपणा करत असतो, जे गोष्टी राम फॉलो करतोय तो श्याम फॉलो करत होताच नाही. म्हणून मित्रांनो या बिझनेसमध्ये पण तो त्या ठिकाणी तोच ठीक आहे की जो चांगल्या प्रमाणात स्टेप बाय स्टेप वर्क करतोय किंवा बिझनेसला समजून घेतोय. त्यानंतर मित्रांनो 4 नंबरचा जो टॉपिक आहे यामध्ये माइंड सेट. आता माइंड सेट असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आपण या बिझनेसमध्ये का आलो आहोत किंवा आपण या बिझनेस करण्याचं व्हिजन नेमकं काय, यामध्ये आपल्याला काम काय करायचंय, यामध्ये आपण काम करून काय करू शकतो, तुमचा माइंडसेट असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुमचा माइंडसेट जर एकदम स्ट्रॉंग असेल की बिझनेस करण्यासाठी, तर तुम्ही कोणत्या पण लेवल पर्यंत इन्कम आपल्या बिझनेसमध्ये कमवू शकता. जर सक्सेस मध्ये गोष्ट तुम्हाला कंपनीचं नॉलेज घ्यावं लागेल त्या ठिकाणी. कंपनीचं नॉलेज जर तुम्ही घेताय तर तुम्हाला पूर्ण प्रकारे कळेल की नेमका कंपनी चांगल्या स्तरावर चालते आहे किंवा नाही, असं आहे की नाही. तर मित्रांनो कंपनीचं नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल एकदम पूर्ण प्रकारे. जर तुमच्याजवळ कंपनीचं नॉलेज आहे त्या ठिकाणी, खूप सारे मुले जे असतात ठिकाणी कंपनीचं नॉलेज घेता नाही त्या ठिकाणी आणि डायरेक्टली स्कॅम समजता पहिली गोष्ट आहे ना. तर मित्रांनो पहिली गोष्ट कंपनीचं नॉलेज तुम्हाला घ्यायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण नॉलेज येईल, तुम्हाला पण एकदम चांगल्या प्रकारचं लेवलचं इन्कम एज्युकेशन तुम्हाला मिळेल 10 सक्सेसमध्ये आहे ना. त्यानंतर मित्रांनो नॉट अ ट्रेनिंग. बिझनेस तर स्टार्ट केला आहे मित्रांनो तुम्ही, बट ट्रेनिंग मध्ये येण्याचं कारणच तुमचं बनतं की सर मीटिंगला जॉईन झाले नाही वगैरे असं आहे ना. तर मित्रांनो जे ट्रेनिंग कोणत्या पण प्लॅटफॉर्म मध्ये समजा 10 सक्सेस मध्ये जे पण रेग्युलर ट्रेनिंग होते मित्रांनो, ते तुम्हाला रेग्युलरी तुम्हाला अटेंड करायची आहे.
जर तुम्ही ट्रेनिंगमध्ये असाल तुम्हाला नवीन नवीन नॉलेज मिळणार, शिकायला मिळणार, राईट. त्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेसचा ग्रोथ करू शकता, कारण की आपण जे ट्रेनिंग सिस्टम घेऊन होतो ते ट्रेनिंगमध्येच पूर्ण आपण बनवत असतो की आपण ग्रोथ कशा प्रकारे करायचा. आणि जर तुम्ही ट्रेनिंगमध्येच येता नाही मित्रांनो तर तुम्हाला काहीच करणार नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणून डेली बेसिसवर ट्रेनिंगमध्ये तुम्हाला यायचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. पहिली गोष्ट, ओनली लर्निंग नॉट एज्युकेशन. स्टार्टिंगलाच बोललो मित्रांनो मी की जो नवीन पर्सन बिझनेसमध्ये येतोय त्याचं फक्त एकच विजन असतं की माझे इन्कम कधी होईल, इन्कम कधी होईल. मित्रांनो स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं की एज्युकेशन घेतल्याशिवाय कोणत्या पण फील्डमधलं आपल्याला काहीच कळत नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणून एज्युकेशन घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आता हे तुम्हाला चौथा जो टॉपिक असेल की ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये का फेल होता मुलं, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल. तो मित्रांनो पाचवा जो टॉपिक आहे तो म्हटला म्हणजे नाव अबाउट ॲफिलिएट मास्टरी. काय हे ॲफिलिएट मास्टरी, यामध्ये आपण ग्रोथ करू शकतो किंवा नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, सिरियसली जर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये एकदम स्टेप बाय स्टेप वर्क करताय, बिझनेसला प्रॉपरली समजून घेताय, तर ॲफिलिएट मास्टरीमध्ये सुद्धा तुम्ही इन्कम कमवू शकता मित्रांनो, ठीक आहे. एकदम चांगल्या लेवलची. फक्त जो बिझनेस आपण करतोय त्याला सिरियसली घ्यायचा आहे, राईट. आणि जे रेग्युलर ट्रेनिंग आपल्यामध्ये त्याला पण आपल्याला एकदम सिरियसली घ्यायचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. आपण या ॲफिलिएट मास्टरी कोर्समध्ये पहिला जो टॉपिक घेणार आहे तो म्हटलं म्हणजे मित्रांनो प्रोफाईल बिल्डिंग अँड रिलेशन बिल्डिंग. मित्रांनो यावर आपण पहिला टॉपिक घेणार आहे त्या ठिकाणी, कारण की आपण यामध्ये ॲफिलिएट मास्टरीमध्ये कशा प्रकारे वर्क करू शकतो आणि प्रोफाईल बिल्डअप करणं का महत्वाचं आहे हे पण तुम्हाला पूर्ण प्रकारे पुढच्या स्टेपमध्ये, पुढच्या पॉईंटमध्ये, पुढच्या लेसनमध्ये तुम्हाला लवकर लवकर कळेल मित्रांनो. म्हणून पहिला टॉपिक आपला असणार आहे प्रोफाईल बिल्डिंग मित्रांनो. आता यामध्ये कशा प्रकारे मास्टरी करायची ते पण आपण पुढे लेसन मध्ये घेणार आहे. तो सुरुवातीपर्यंत म्हणजे लास्ट पर्यंत हा जो कोर्स आहे तुम्ही पूर्ण वॉच करा. प्रोफाईल बिल्डिंगचा लेसन झाल्यावर आपण त्यानंतरचा टॉपिक घेणार आहे पॉवरफुल कॉन्टेंट क्रिएशन. सो मित्रांनो की आपण कॉन्टेंट क्रिएशन मध्ये कशा प्रकारे मास्टरी करू शकतो, त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे इंस्टाग्रामवर ग्रोथ कसा करू शकतो, तर यामध्ये आपण घेणार आहे मित्रांनो विथ फेस अँड विदाउट फेस. तुम्ही फेस रिव्हील करून सुद्धा कशा प्रकारे कॉन्टेंट बनवू शकता, विदाउट फेस रिव्हील न करता सुद्धा कशा प्रकारे तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता, तर आपण ते सुद्धा पुढच्या लेसन मध्ये घेणार आहे. तो सुरुवातीपासून मित्रांनो तुम्हाला लेसन पूर्ण बघायचा आहे. पुढचा लेसन आपला जो असणार आहे तो म्हटला म्हणजे माझा फेवरेटली लेसन मित्रांनो A to Z व्हायरल रील. मित्रांनो आपली जी रील आहे, खूप सारे मुलं इंस्टाग्रामवर मेहनत घेत असतात की रील व्हायरल होत नाहीये, तर जी रील आहे की आपण कशा प्रकारे व्हायरल करू शकतो, कशा प्रकारे आपण इन्फ्लुएन्सर चांगल्या प्रकारे बनवू शकतो, त्यानंतर इंस्टाग्रामवर ग्रोथ करू शकतो, आपली अलग पेज त्यावर आपण बनवू शकतो. तर हाच टॉपिक आपण यामध्ये घेणार आहे मित्रांनो, कम्प्लीट रील मास्टरी, की आपण रील मध्ये कशा प्रकारे मास्टरी करू शकतो पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण या टॉपिक मध्ये घेणार आहे, ठीक आहे. जो टॉपिक असणार आहे लीड जनरेशन अँड हँडल लीड लाईक प्रो. मित्रांनो जे लीड तुमच्यापर्यंत येते तिला आपण हँडल कशा प्रकारे करायचंय ते पण आपण या ॲफिलिएट मास्टरी कोर्समध्ये घेणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जे लीड तुमच्यापर्यंत येते त्यांना हँडल खूप साऱ्या मुलांना करता येतं, बाकीच्यांना करता येत नाही. ते पण पूर्ण ऑर्गॅनिक मेथड मित्रांनो, 1 रुपया न लावता एकदम फ्री मध्ये त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मेथड म्हणजे ऑर्गॅनिक लीडला आपण कशा प्रकारे हँडल करू शकतो ते पण पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण लीड जनरेशन या टॉपिक मध्ये घेणार आहे मित्रांनो. फेवरेटली त्या ठिकाणी टॉपिक म्हटलं म्हणजे हाय टिकीट क्लोजिंग, की आपण यामध्ये आपण कोणत्या पण याच्यामध्ये बिझनेसमध्ये काम करतोय मित्रांनो, किंवा कुठे पण काम करतोय, कोणत्या पण ॲफिलिएट इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर त्यामध्ये आपण आपली हाय टिकीट क्लोजिंग कशा प्रकारे करू शकतो. तर आपण जे पूर्ण हाय टिकीट क्लोजिंग मित्रांनो लीड म्हणजे आपण फॉलो कशा प्रकारे घ्यायचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर जे आपली लीड आहे ते कशा प्रकारे क्लोज झाले पाहिजे आपण या हाय टिकीट क्लोजिंग या टॉपिक मध्ये म्हणजे या लेसन मध्ये पूर्ण प्रकारे शिकणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत तुम्हाला हा सुद्धा लेसन बघायचा आहे, ठीक आहे.